आज दिनांक 21 डिसेंबर 2024 शनिवार रोजी सकाळी 10 वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ते पोलीस स्टेशनपर्यंत मुकमोर्चाचे आयोजन केले होते। आज सकाळपासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात बघायला मिळाली। सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली। त्यानंतर डॉक्टर अमोल शेजवळ यांनी परभणी येथे घडलेल्या संविधान प्रतिकृतीच्या मोडतोडीच्या घटनेचा निषेध व्यक्त केला। पोलीस प्रशासनाद्वारे केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये अटक केलेल्या कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता करावी, तसेच या दरम्यान पोलीस कस्टडीत मृत पावलेल्या लॉचे विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येस कारणीभूत अधिकाऱ्यांवर कठोरात कठोर शासन व्हावे आणि विटंबना करणाऱ्यांवर देशद्रोहाचा खटला चालवण्यात यावा अशी मागणी आपल्या मनोगताद्वारे केली। पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे यांनी बीड जिल्ह्यातील मस्तजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे पूर्ववैमनस्यातून हत्या करण्यात आल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आणि आरोपींना अटक करून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा आणि त्यांना कठोरात कठोर शासन करावे ही मागणी भाषणातून केली। आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदीय कामकाजादरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अनादरपूर्वक शब्द वापरले, त्याबद्दल त्यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी आणि गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी सचिन होडकर यांनी मागणी केली। त्यानंतर मार्केट कमिटीचे संचालक प्रवीण कदम, मनोज शेजवळ, उपसरपंच रामनाथ शेजवळ यांनी निषेध व्यक्त केला। यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते लासलगाव पोलीस ठाणेपर्यंत मुकमोर्चाचे आयोजन करण्यात आले। मोर्चाच्या अग्रस्थानी महिलांची संख्या लक्षणीय होती। त्यानंतर माननीय सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय भास्कर शिंदे यांच्यासमोर माननीय आरतीताई भालेराव यांनी निवेदनाचे वाचन केले आणि त्यांना निवेदन देण्यात आले। सदर दिनी लासलगाव शहरात कडकडीत बंद पाडण्यात आला। दुपारनंतर मार्केट कमिटीचे आणि दैनंदिन व्यवहार सुरू करण्यात आले। या मुकमोर्चा दरम्यान एकता ग्रुप, मराठा क्रांती मोर्चा, मुस्लिम एकता फाउंडेशन, नाज-ए-वतन संघटना, एकलव्य संघटना, धम्मयान सोशल ग्रुप तसेच अनेक राजकीय पक्ष संघटना, रमाई व यशोधरा महिला मंडळ, वैद्यकीय क्षेत्रातील लासलगाव डॉक्टर्स असोसिएशन, व्यापारी संघटना उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या। आंबेडकर यांनी घालून दिलेल्या संविधानाच्या राज्यात आपण जे बघतोय नजीकच्या काळामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत, खरं तर या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या गोष्टी आहेत। परभणीची गोष्ट असो, कुठेतरी आपल्या निषेध व्यक्त करत असताना ज्या चुकीच्या मार्गाने सूर्यवंशीचा मृत्यू झाला त्याचा निषेध होणं गरजेचं आहे। मसाजोगची गोष्ट असेल, एका कार्यकर्त्याचा, एका सरपंचाचा असा निर्गुणपणे खून व्हावा, कुठेतरी हे दहशतीचं राज्य आहे, या दहशतीच्या राज्याचा आपण निषेध केला पाहिजे। यासाठी लासलगाव आणि परिसरातील सर्व आंबेडकर प्रेमी जनता आणि संविधानावर विश्वास ठेवणारी जनता एकत्र आली आणि मूक मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी आमचा निषेध नोंदवला आहे। या निषेधाने तरी सरकारला जाग येईल आणि या गोष्टीवर योग्य तो न्याय होईल अशी सर्वांच्या वतीने मी अपेक्षा आज लासलगाव शहरामध्ये सर्व समाजांतर्फे मोठा मूक मोर्चाचं या ठिकाणी आयोजन झालेलं होतं। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की परभणी येथे संविधान प्रतिकृतीची मोडतोड करण्यात आली होती आणि या दरम्यान सोमनाथ सूर्यवंशी हा लॉचा विद्यार्थी, त्याची कोम्बिंग ऑपरेशनमध्ये कस्टडियल डेथ झाली होती। या सर्व घटनेच्या निषेधार्थ तसेच बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोषजी देशमुख यांची अपहरण करून निघृण अशी हत्या करण्यात आली, या घटनेच्या निषेधार्थ आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदीय कामकाजादरम्यान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अनादरपूर्वक शब्द वापरल्याच्या निषेधार्थ या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा येथून ते पोलीस ठाणे लासलगाव इथपर्यंत आयोजन करण्यात आलं होतं। नागरिकांचा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग होता। महिला वर्गाचाही या ठिकाणी सहभाग भरपूर प्रमाणात बघण्यास मिळाला। या संपूर्ण निंदनीय घटनेचा आम्ही लासलगावकर म्हणून तीव्र निषेध व्यक्त करतो आणि आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावं। साठी मोहसिन पठाण, नाशिक।